नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण मराठी व्याकरणाचा सराव पेपर घेतलेला आहे। या पेपरमध्ये आपण 15 प्रश्नांचा सराव करणार आहोत। तर चला वेळ वाया न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, मंग्यारो या शब्दाचा अर्थ ओळखा। खाली ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, ऑप्शन तुम्ही वाचून घ्या व या प्रश्नाचे योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गवत पतेरा गोळा करण्यासाठीचे अवजार, म्हणजेच गवत पालापाचोळा गोळा करण्यासाठीचे एक लाकडी साधन म्हणजेच मंग्यार होय। प्रश्न क्रमांक 2, कधीही जिंकला न जाणारा हा अर्थ असलेला नेमका शब्द कोणता? तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या व या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अजिंक्य। प्रश्न क्रमांक 3, निर्मला तिच्या नोकरी करणाऱ्या सुनेचा सगळा त्रास सहन करते कारण? तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, ते तुम्ही वाचा व उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दुभत्या गाईच्या लाथा गोड। प्रश्न क्रमांक 4, सुवाच्य याचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता नाही? तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले, आपण ऑप्शन बघू। ऑप्शन 1 गिचमिड, ऑप्शन 2 दुर्बोध, ऑप्शन 3 अवाचनीय, ऑप्शन 4 अर्वाच्य। या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तुम्ही। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अर्वाच्य। प्रश्न क्रमांक 5, गाशा गुंडाळणे वाक्यात उपयोग करा। तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले मित्रांनो, गाशा गुंडाळणे याचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे। खाली ऑप्शन दिले ते तुम्ही वाचून घ्या व या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, त्याने गाशा गुंडाळला। प्रश्न क्रमांक 6, पुढीलपैकी तत्सम शब्द ओळखा। तर मित्रांनो खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, त्यामधून आपल्याला तत्सम शब्द कोणता आहे ते ओळखायचा आहे। हा प्रश्न वाचा आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वृक्ष। प्रश्न क्रमांक 7, बाळाचा चेहरा कमळासारखा आहे। अधोरेखित शब्दातून कोणता अलंकार सूचित होतो? तर आपल्याला या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे ते ओळखायचे मित्रांनो। या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा तुम्ही। खाली ऑप्शन दिलेले आहेत ते तुम्ही वाचून घ्या। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उपमा। प्रश्न क्रमांक 8, चंद्रमौळी घर या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, ते ऑप्शन तुम्ही बघून घ्या व या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गरीब माणसाचे घर। चंद्रमौळी घर म्हणजेच गरीब माणसाचे घर। प्रश्न क्रमांक 9, पुनर्अधिक जन्म हा कोणत्या संधियुक्त शब्दाचा विग्रह आहे? तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, त्यातून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर निवडायचं आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पुनर्जन्म। प्रश्न क्रमांक 10, पुढील विधाने वाचा। तर मित्रांनो खाली आपल्याला काही विधाने दिलेली आहेत, ती आपण बघू। अ, कर्मणी प्रयोगात कर्ता प्रथमांत असतो। ब, कर्मकर्तरी प्रयोगालाच नवीन कर्मणी असे म्हणतात। क, त्याची गोष्ट लिहून झाली हे समापन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे। तर यापैकी आपल्याला योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त अचूक, म्हणजेच कर्मणी प्रयोगात कर्ता प्रथमांत असतो हे ऑप्शन चुकीचं आहे। प्रश्न क्रमांक 11, सहलीला जाताना कात्रज जवळ उजाडले या वाक्यातील प्रयोग ओळखा। तर मित्रांनो आपल्याला या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे। खाली ऑप्शन दिलेले आहेत, तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भावकर्तरी प्रयोग। प्रश्न क्रमांक 12, तर जरी म्हणजे की तरी या उभयान्वयी अव्ययांचा प्रकार कोणता? तर मित्रांनो आपल्याला हे उभयान्वयी अव्यय दिलेले आहेत, त्यांचा प्रकार कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4,
संकेतदर्शक. प्रश्न क्रमांक 13. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्दजातीतील आहेत? तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या व योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आता इकडे. प्रश्न क्रमांक 14. रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5चा भोंगा वाजत असे. काळ ओळखा. तर मित्रांनो, आपल्याला हे वाक्य दिलेले आहे. या वाक्यामध्ये आपल्याला कोणता काळ आहे ते ओळखायचं आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून योग्य प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रीती भूतकाळ. प्रश्न क्रमांक 15. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? तर खाली आपल्याला वाक्य दिलेले आहेत मित्रांनो, आपण वाक्य बघू. पर्याय 1, गवळी धार काढतो. पर्याय 2, आंबा नासका निघाला. पर्याय 3, मला घरी यावयास रात्र झाली. पर्याय 4, सुनील उद्या पुण्याला जाईल. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा तुम्ही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गवळी धार काढतो. अशा प्रकारे आज मित्रांनो आपण 15 प्रश्न मराठी व्याकरणाचे अभ्यासले आहे. या 15 प्रश्नांचा तुम्ही वारंवार सराव करा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा उपयोग होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.